मिरजेत भरदिवसा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ. तरुणांच्या 2 गटात पूर्ववैमनस्यातून हाणामारी, सलून दुकानाची तोडफोड. मिरजेतील चर्च रोड जवळील आज एका सलून दुकानात तरुणाच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. हा वाद पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणेश तानाजी कलगुटके राहणार वडरगल्ली मिरज याने मागील वाद डोक्यात धरून रोहित संजय कलगुटके राहणार वडरगल्ली मिरज याच्यावर गोळीबार केला. पिस्तूलच्या सहाय्याने एक फायर राऊंड उडवल्याने जोरात आवाज आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र भरदिवसा गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरज येथील चर्च रोड जवळील एका सलून दुकानात तरुणाच्या 2 गटात पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी व त्यातून गोळीबारासारखा प्रकार आणि सलूनची तोडफोड घडल्यानंतर घटनास्थळी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले. दरम्यान गोळीबार करून सराईत गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेला होता. घटनास्थळाचा पोलिसांनी रीतसर पंचनामा करून रस्त्यावर पडलेली पिस्तूलमधील एक पुंगळी जप्त केली आहे. तरुणांच्या 2 गटातील राड्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा हे देखील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. घटनास्थळावर नेमके काय घडले, 2 गटात वाद का झाला आणि कोणत्या 2 गटात हा वाद झाला याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.